नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत पुरणपोळी। तर त्याकरिता मी 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे। ती 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। यानंतर आपण ही डाळ एका कुकरच्या भांड्यात काढून घेऊया। ज्या वाटीने 1 वाटी मी डाळ घेतली होती त्याच वाटीने मी यामध्ये मोजून 3 वाट्या पाणी घालते आहे। यानंतर यामध्ये थोडी हळद टाकायची। हळदीने कलर खूप छान येतो पुरणाला। यानंतर वरण भाताच्या कुकरमध्येच हा डबा मी लावून घेते आहे आणि 6 शिट्ट्या होतपर्यंत होऊ द्यायचा आणि नंतर 10 मिनिटे स्लो पॉवरवरती आपण कुकरला राहू देऊया। यानंतर एका पातेल्यामध्ये मी 2 वाट्या कणिक घेते आहे। यामध्ये थोडे मीठ टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं। यानंतर थोडं थोडं पाणी टाकत आपण सैलसर अशी कणिक मळून घेऊया। कणिक बारीक घ्यायची, बारीक कणिक नसेल तर त्याला गाळून घ्यायचं। कणकीचा गोळा छान झाला पाहिजे पुरणपोळीसाठी, त्यामुळे पाती एकदम छान बनते। यानंतर यामध्ये आपण 2 चम्मच तेल टाकून घेऊया आणि याला छान मळून घ्यायचे। आपला गोळा एकदम सॉफ्ट असा झालेला आहे। यानंतर मी अर्धा तासासाठी याला झाकून ठेवते। या ठिकाणी आपली डाळ एकदम परफेक्ट शिजलेली आहे। एका चाळणीमध्ये मी हे काढून घेते आहे। जे पाणी आहे ते सेपरेट काढून घेतले। बघू शकता आपली डाळ पूर्ण शिजलेली आहे। हे पाणी आपण कटाची आमटी बनविण्यासाठी वापरणार आहे। यातली मी डाळ 2 चम्मच काढून घेते आहे। हे आपल्याला आमटी बनवण्यासाठी कामात येईल। यानंतर एका पातेल्यामध्ये मी डाळ टाकलेली आहे। आपण जेवढी 1 वाटी डाळ घेतली होती तेवढीच 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि याला सतत परतून घ्यायचं आहे। यानंतर आपण यामध्ये 1 चम्मच तूप टाकून घेऊया आणि याला सतत फिरवत राहायचं। या ठिकाणी आपली डाळ झालेली आहे। बघू शकता अशी एवढी घट्ट होतपर्यंत आपण करून घ्यायचं। यानंतर एका चाळणीमध्ये आपण ही डाळ टाकायची। गरम गरमच आपण एका वाटीच्या सहाय्याने याला अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं। वाटी किंवा ग्लास किंवा चम्मचच्या सहाय्याने तुम्ही याला छान बारीक करू शकता। ही प्रोसेस आपण डाळ गरम असतानाच करायची। एकदम झटपट होते हे। किंवा अशा प्रकारे चम्मचच्या सहाय्याने पण तुम्ही करू शकता। या ठिकाणी आपलं पुरण रेडी झालेलं आहे। थोडं जायफळ आणि विलायची पूड टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचं। आपलं बघू शकता आपलं पुरण परफेक्ट झालेलं आहे। या ठिकाणी असे गोळे बनवून मी रेडी करते आहे। या ठिकाणी आपले 5 गोळे तयार झालेले आहे। यानंतर आपली कणिक अर्धा तास झालेला आहे। बघू शकता आपली एकदम सॉफ्ट कणिक झालेली आहे। या ठिकाणी एक गोळा घेऊन मी याची पाती तयार करून घेते आहे। थोडं थोडं घोळ लावत आपण याची पाती तयार करून घेऊया। यानंतर आपण जो गोळा बनवला तो यामध्ये टाकून अशा प्रकारे आपण वरचा भाग काढून घ्यायचा आणि याला छान प्रेस करत
पुरणपोळी बनवून घ्यायची। या आधी आपण हाताच्या सहाय्याने पूर्ण पुरण स्प्रेड करून घ्यायचं, नंतर लाटण्याच्या सहाय्याने थोडं याला लाटून घ्यायचं। आपली पाती एकदम पातळ झालेली आहे, बघू शकता पुरण दिसत आहे आपल्याला। या ठिकाणी मी दुसऱ्या पद्धतीने पण पुरणपोळी कशी भरायची ते दाखवते आहे। या प्रकारे मी एक पाती घेऊन लांबट अशी पाती तयार करून घेते आहे। कुणाला तशी भरता येत नसेल तर ही एकदम सोपी पद्धत आहे पुरणपोळी भरण्याची। अशी लांबट पाती तयार करून घ्यायची। त्यानंतर आपण पुरणाचा गोळा घेऊन कडेला असं पाणी लावून घ्यायचं। यानंतर अशा प्रकारे एका वाटीच्या सहाय्याने आपण याला कट करून घेऊया आणि बाजूचा पण भाग काढून घेऊया। या ठिकाणी बघू शकता आपण याला थोडं घोळण लावून पुरणपोळी छान प्रेस करून घेऊया। याला हाताच्या सहाय्यानेच पूर्ण आपण बनवून घेऊया। पूर्ण पातळ अशी आपली पाती झालेली आहे, छान पुरण दिसते आहे। तव्यावर थोडा मीडियम तवा झाला की आपण पुरणपोळी टाकून घेऊया। नंतर आपण साईडला तूप टाकायचे, वरून पण थोडं तूप लावायचं। आपली पाती एकदम पातळ आहे त्यामुळे आपली पुरणपोळी पूर्ण फुगणार नाही, पण खायला एकदम टेस्टी वाटते अशी पुरणपोळी। यानंतर एका प्लेटच्या मदतीने आपण पुरणपोळी पलटून घेऊया। यानंतर वरून पण आपण तूप लावून घ्यायचे। अशा प्रकारे मी दोन्ही साइडने छान पुरणपोळी परतून घेते। अशा प्रकारे आपली पुरणपोळी रेडी आहे। तुम्ही ही पुरणपोळी तुपासोबत दुधासोबत खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।